केस गळती थांबून दोरखंडा इतके दाट होतील केस, मुळांशी असा लावा या भाजीचा रस, प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा दावा. तर कोणता आहे तो भाजीचा रस, अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ. तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायला विसरू नका. तर हे पहा, केस गळती रोखण्यासाठी जावेद हबीब यांनी केसांच्या तेलांऐवजी कांद्याचा रस वापरण्याचा सल्ला दिला आहे. हा रस केसांना लावण्याचे फायदे आणि तो कसा वापरायचा हे जावेद हबीबने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. तर केस गळती, विरळपणा, केसांची मुळे कमकुवत होणे या समस्या आज फक्त वृद्धांमध्ये नाहीत तर तरुण वयात देखील दिसून येतात. केस गळायला लागले की लोक महागडी औषधं, तेल आणि ट्रीटमेंट करू पाहतात, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी एक साधा आणि नैसर्गिक उपाय तुमच्या केसांना नवे आयुष्य देऊ शकतो, तो म्हणजे कांद्याचा रस. घराघरामध्ये सहज मिळणाऱ्या या कांद्यामध्ये केसांची काळजी घेण्याची ताकद आहे, हे अनेक अभ्यासांनी सिद्ध केलं आहे. कांद्यामधील पोषक तत्व केवळ केस गळती थांबवत नाहीत तर नवीन केसांची वाढ देखील घडवतात. विशेष म्हणजे पुरुषांमध्ये हे परिणाम अधिक स्पष्ट दिसून येतात. परंतु कांद्याचा रस कसा आणि किती वेळा वापरायचा हे योग्य पद्धतीने समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण पाहणार आहोत कांद्याचा रस नेमका वापरायचा कसा आणि तो तुमच्या केसांसाठी कसा आहे रामबाण उपाय. तर हे पहा, कांद्यामध्ये सल्फर हे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतं, जे केसांच्या मुळांना पोषण देतं आणि त्यांना बळकट करतं. सल्फरमुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांना आवश्यक असलेलं कोलेजन तयार होण्यास मदत होते. हे कोलेजन केसांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं आहे. सल्फरमुळे केसांची बळकटी टिकून राहते, ज्यामुळे ते लवकर तुटत नाहीत. यामुळे कांद्याचा रस केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांची मुळं मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. एकाच वेळी पोषण आणि मजबूती देणारा हा घरगुती उपाय लोकप्रिय होत आहे. तर अभ्यास काय सांगतो, 2002 साली एका संशोधनामध्ये सहभागी झालेल्या लोकांनी आठवडाभर कांद्याचा रस केसांवर वापरला आणि त्यांना उल्लेखनीय परिणाम दिसले. विशेषतः पुरुष सहभागींच्या टाळूवर नवीन केसांची वाढ झाल्याचे निरीक्षणामध्ये आलं. महिलांमध्ये देखील फायदा दिसला, पण प्रमाण थोडंसं कमी होतं. या अभ्यासामुळे कांद्याचा वापर फक्त परंपरेने नाही तर वैज्ञानिक दृष्ट्या देखील योग्य असल्याचं सिद्ध झालं. म्हणूनच केस गळतीवर कोणताही खर्चिक उपाय करण्याआधी एकदा हा साधा उपाय अवश्य करून पहा, तुम्हाला निश्चितच फायदा भेटेल. तर हे पहा, कांद्याचा रस लावण्याची योग्य पद्धत कोणती. प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या मते कांद्याचा रस थेट टाळूच्या मुळांवर लावणं जास्त परिणामकारक ठरतं. एका स्वच्छ कापसाच्या बोळ्याने रस टाळूवर त्या भागामध्ये लावा जिथे केस गळत आहेत किंवा विरळ झाले आहेत. हलक्या हाताने 5 ते 10 मिनिटं मसाज करा आणि नंतर सामान्य शॅम्पूने केस धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा केल्यास काही आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल. विशेषतः नवीन केसांची वाढ आणि मुळांची मजबूती यामध्ये सुधारणा दिसते. कांद्याचा वास खूप असं घाण वास येत असेल तर हा उपाय अवश्य करून पहा. कांद्याचा तीव्र वास अनेकांना खूपच त्रासदायक ठरतो, यामुळे लोक हा उपाय टाळतात. पण यावर एक सोपा उपाय आहे. आधी केसांवर थोडंसं पाणी स्प्रे करा, नंतर कापसाच्या बोळ्याने म्हणजेच कापसाच्या साह्याने कांद्याचा रस फक्त टाळूच्या भागावर लावा. यामुळे वासाची तीव्रता कमी होते. यानंतर 5 ते 7 मिनिटांनी सौम्य सुगंधी शॅम्पूने केस धुवून टाका. ही पद्धत वापरल्यास वास देखील कमी होतो आणि रसाचा प्रभाव देखील कायम राहतो. तर कोणासाठी उपयुक्त आणि किती वेळ करावा हा वापर. हा उपाय प्रामुख्याने त्यांच्यासाठी आहे ज्यांची केस गळती नुकतीच सुरू झाली आहे किंवा 30 ते 45 वर्षाच्या माणसांनी हा उपाय करायचा आहे. दर 2 ते 3 दिवसांनी हा उपाय केल्यास केस अधिक बळकट होतात, केस गळती कमी होते आणि नवीन केस येऊ लागतात. विशेषतः ज्यांना हलकसं टक्कल येऊ लागले त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे. पण ज्यांना त्वचेची ॲलर्जी आहे त्यांनी आधी चाचणी करूनच हा रस वापरणं सुरू करावं. हा उपाय नैसर्गिक असला तरी सातत्य आणि संयम याशिवाय त्याचे चांगले परिणाम दिसणार नाहीत. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता काही सोपे अशी प्रश्न आणि उत्तरे आपण बघूया गुगलवर सर्च केलेली. तर हे पहा, केस वाढण्यासाठी
केस वाढण्याचे काही घरगुती उपाय आहेत का? तर हे पहा, गुगलच्या नुसार हे पहा, सर्वोत्तम उपाय म्हणजे आवळा तेल. आवळा म्हणजे इंडियन गुजबेरी. तर केसांच्या मुळांना आवळा मजबूत करतो, केस गळती थांबवतो आणि केसांचे आरोग्य सुधारतो. कोकोनट तेल म्हणजेच खोबरेल तेल. कोकोनट तेल केसांच्या मुळांमध्ये प्रवेश करून हायड्रेशन आणि पोषण पुरवते. ॲरेगन तेल. ॲरेगन तेल हे केसांमध्ये चमक आणि ताकद वाढवण्यासाठी मदत करते. तर हे पहा, 15 दिवसात तुम्ही तुमचे केस वाढवू शकतात का? केस किती वेगाने वाढतात हे मुख्यत्वे अनुवंशशास्त्र, हार्मोन्स आणि पोषण यावर अवलंबून असतं. तथापि केसांच्या वाढीचा सरासरी चक्र दररोज 0.3 ते 0.4 मिलीमीटर दराने वाढते. बहुतेक केसांच्या पट्ट्या दररोज सरासरी 0.3 ते 0.4 मिमी दराने वाढतात. म्हणजेच याचा अर्थ असा की ते आठवड्यामध्ये 1 इंचाच्या 10व्या भागापर्यंत किंवा त्याहून अधिक वाढू शकतात. केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय आहेत का? हो. कोरफडीचा गर केसांना लावल्यास केस गळणे थांबते, तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात. आवळ्याची पावडर आणि लिंबाचा रस डोक्याला लावल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच केसांना चमक येते. रोजमेरीचे तेल केसांना लावल्यास केस गळणे कमी होते. केस दाट होण्यासाठी काय करावे लागेल? पातळ केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी कांद्याचा रस हा घरगुती उपाय आहे. हे पहा, आता सुद्धा कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तर पातळ केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. कांद्याच्या रसामध्ये सल्फरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढते, यामुळे केस दाट होतात. कांद्याचा रस काढून केसांना 15 मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पूने स्वच्छ करा. आपण सांगितलेल्या उपायाप्रमाणेच हा एक उपाय अवश्य करून पहा. केस वाढण्यासाठी कोणते तेल चांगले आहे? चला तर मग या लेखामध्ये आपण पाहूया केसांच्या वाढीसाठी कोणते तेल चांगले आहेत आणि ते कसे उपयोगी ठरते. तर केसांच्या वाढीसाठी बदाम तेल, आवळा तेल, नारळ तेल, कांद्याचे तेल, हिबिस्कस तेल म्हणजे जास्वंदाचं तेल, तांदळाचे पाणी केस वाढण्यासाठी चांगले उपाय आहेत. केस लांब कसे करायचे? कपालभाती क्रियेचा दररोज 15 ते 30 मिनिटे सराव केल्याने केसांची मुळे मजबूत होण्यासाठी मदत होते. यामुळे कपालभाती क्रियेचा दररोज अभ्यास केल्याने 15 ते 20 मिनिटं तुम्ही दररोज सराव करा, तुमचे केस लांब होतील. हे पहा, केस लांब आणि दाट दिसतात. योग तज्ञ काम्या सांगतात की कपालभाती केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांना फायदा होतो. केस गळतीवर आयुर्वेदिक तेल कसे बनवायचे? तर हे पहा, जास्वंदाच्या फुलांतील गुणधर्मामुळे केसांना मॉइश्चर मिळते आणि केसांचे गळणे कमी होण्यासाठी मदत मिळते. एक मोठी वाटी नारळाच्या तेलामध्ये जवळपास 10 जास्वंदाची फुले आणि पाणी मिक्स करून तेल गरम करा. जास्वंदाची फुले आणि पाणी स्वच्छ करून मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि नारळाचे तेल गरम करा, त्यामध्ये पेस्ट मिक्स करा. यामुळे तुमचे केस वाढतील. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. नमस्कार.